नारद एका ठिकाणी एवढं थांबू शकत नाही. बऱ्याच नारदाचा प्रॉब्लेम एका ठिकाणी नारदजी तर शापच आहे. भागवतात तर प्रसिद्ध प्रसंग आहे. दक्ष प्रजापती नावाचं रागीट पात्र आहे त्या भागवतामध्ये. त्या दक्षाला मुलं व्हायची, नारदजी यायचे, त्या दक्षाच्या मुलांना उपदेश द्यायचे की काय ठेवलं प्रपंचामध्ये, काय ठेवलं संसारामध्ये, जा संदेशी व्हा. आणि ती पोरं नारदजींच्या त्या प्रवचनाचा, त्या उपदेशाचा परिणाम व्हायचा. ती पोरं जंगलात जायची, संदेशी व्हायची, निवृत्ती मार्गी व्हायची. दक्षाला वाटलं काय स्वतः प्रपंच करत मा होतो ते याला काय पाव दोन आजार माणसाला असू शकतात बरं का. एका आजाराचं नाव दिसत नाही, एकाचं नाव देखवत नाही. दिसत नाही आजाराला फार डॉक्टर आहे, पाहत नाही आजाराला अजून तरी डॉक्टर नाही. म्हटले काय माणूस आहे कडे नारदा, तू मला मुलं होतात तू खुशाल त्यांना निवृत्ती मार्गाचा उपदेश करतो, जंगलात पाठवतो. नारदा माझा तुला शाप आहे. तू एक घडीपेक्षा जास्त काळ एके ठिकाणी थांबू शकणार नाही. एक घडी म्हणजे अर्धा तास. नारदजी तो शाप स्वीकारलाय. नारदजी एक घडीपेक्षा जास्त काळ इथं थांबू शकणार नाही, कुठंच एका जागी. आणि हे कीर्तन किती घ्यायचं असतं तरी अर्ध्या तासात आटोपणार. म्हणून नारदजींनी कीर्तन केलंय नक्की केलं. ते जे कीर्तन केलंय ते चालता बोलताना नाम संकीर्तन म्हणूयात आपण त्याला, किंवा नारदजी जे कीर्तन केलं त्याला कथा म्हणूयात आपण. हे जे कीर्तन आहे वारकरी कीर्तन. या कीर्तनामध्ये कीर्तनकार उभा, टाळकरी उभे, गायनाचे उभे, फडावर मदन वादक उभे, सोमदार असतील तर ते उभे. देव आला ना, देव त्याला सुद्धा बसण्याची परवानगी नाही मला. येथे असे देव जैसी समचरणाची शोभा, रंग भरले कीर्तनात, देव. खरं सगळी श्रोतृ मंडळ ऐकणारी सुद्धा उभेच असायची 15व्या शतकापर्यंत. पैठणचे संत होऊन गेले एकनाथ महाराज. त्यांनी विचार केला की आता आपण ऐकणाऱ्यांना बसण्याची परवानगी देऊ. आणि त्यांनी 15व्या शतकात ऐकणाऱ्यांना बसण्याची परवानगी दिली. पण बरं झालं आता 2 तासाचं कीर्तन असतं गावाकडं. 7 ते 9 त्याच्या नंतर पंगत असते. ज्याला कंटाळा असतो ना कीर्तनाचा, त्याला पंक्तीत जेवायचं ना, तो 8:45-9ला फोन करतो, तो कीर्तनात बसताय त्याला विचारतो बोलला तर झाली येतो बिंदास. म्हटलं फार राहिलंच नाही अजिबात, शिलच राहिलं. असं उभं राहणं आता श्रोत्यांना जमणार नाही. ही शरीराची मर्यादा नाथ महाराजांनी ओळखली. आणि परिणाम नाथ महाराजांनी तुम्हाला श्रोतृ वृंदाला, श्रोत्या ऐकणाऱ्यांना बसण्याची परवानगी दिली. कीर्तनकार मात्र अद्याप उभा आहे, किंवा देव उभा असा, टाळकरी उभा आहे, किंवा देव उभा असा. हे उभ्याने होणारं कीर्तन जगातलं एकच कीर्तन आहे, वारकरी कीर्तन. आणि या कीर्तनाचे आचार्य नामदेव आहे. ही गाणी कोणाची सुधारणा केली पाहिजे माणसं. ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला त्याला दिलं पाहिजे. ज्याचं त्याचं एखाद्याचं वाक्य सांगितलं त्याच म्हणून सांगितलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी ते आपल्या नावावर खर्च पण तो असता कीर्तनाला वकील ज्याचं त्याला बौद्धिक विनम्रता, बौद्धिक विनम्रता. आपलं ते आपलंच आहे आणि दुसऱ्याचं ते दुसऱ्याच आहे. त्याला प्रामाणिकपणा म्हणतात. मानदेवरायांची पुंडलिका पाशी